तुम्ही चुकीचेच आहात हे सिद्ध करण्यात मी माझी पातळी गमावून बसलो, जे मी नको करायला होतं. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. बाबा खरंच सॉरी. तुम्ही ज्या प्रकारे हे सगळं मी केलं हे शोधून काढलं, तसंच कधीतरी मी सगळं का केलं त्याचाही विचार करा ना एकदा प्लीज. सॉरी. काय संपलं? सिनेमा संपला, क्लायमॅक्स होता. चला चला निघा 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 आणि ते टेम्पो मधनं सामान आणून पहिल्यांदा त्या रूम मध्ये ठेवा. होतं तसं. एक वस्तू ही इकडची तिकडे झालेली मला चालणार नाहीये बरं का विनया. चल निघा, मी संध्याकाळी येतोय बघायला. थँक्यू काका. तुम्ही खूप मोठं बर्डन डोक्यावर उतरवलं काका. उतरवावं लागलं रे. टेम्पोतल्या सामानाचं ओझं त्याच डोक्यावर व्हायचं ना तुला. विनयराव नाही 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 ना. या बा, बा. हे बाळा नाही रे. बस बस बस. सो मच काका. रडवणारच का मला आता? नाही ना. थँक्यू काका. काय आडावडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही
असू दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके